students, today we are going to see the types of salts and hydrolysis of salt from the topic ionic equilibrium. Then which are the types of these salts? There are the different acids. We know strong acids, strong bases. Again, acids are also weak acids and weak bases. Means acids either strong or weak, bases either strong or weak. Then types of these salts. Salts are derived from acid and base. कोणताही सॉल्ट घेतला आपण तर ते ॲसिड आणि बेस पासून डिराइव्ह केलं जातं. तर देर आर 4 types of the salts. In that 4, first, salt derived from strong acid and strong base. पहिला टाइप करताना काय करायचं, इथं पेअर करायचे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून एक सॉल्टचा टाइप होणार आहे. सॉल्ट होण्यासाठी एक ॲसिड आणि एक बेस लागणार आहे. इथं स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. नंतर ॲसिड स्ट्रॉंगच ठेवायचं आणि वीक बेस घ्यायचा, म्हणजे दुसरा टाइप होईल. टाइप वर खाली झाली तरी चालतात. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम किंवा सॉल्ट ऑफ काय स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ किंवा सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. या दोघांची पेअर केली आपण. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता काय करायचं, यांच्या पेअर करायच्या. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग बेस अँड स्ट्रॉंग ॲसिड. Sorry, weak acid and weak base. Third type, salt derived from. आता आपण स्ट्रॉंग ॲसिड कॉमन ठेवलं आणि इकडे स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस वेगळं केलं. आता आपण वीक ॲसिड्स कॉमन ठेवू. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. Salts derived from weak acid and strong base, and then salt derived from weak acid and weak base. किंवा salt of weak acid and weak base. These are the 4 types of this salt. काय करायचं, सॉल्टचे ॲसिडचे 2 टाइप आहेत, स्ट्रॉंग आणि वीक. बेसेसचे 2 टाइप, स्ट्रॉंग आणि वीक. त्याच्यावर टाइप करायचे. इथं आपण स्ट्रॉंग ॲसिड कॉन्स्टंट ठेवला, बेस बदलायचा. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर सॉल्ट ऑफ दुसरा टाइप स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. तिसरा टाइप आता आपण वीक ॲसिड कॉन्स्टंट ठेवूया. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. एक्झाम्पल्स ऑफ दिस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. ॲसिड आणि बेस दोन्हीही स्ट्रॉंग असेल. फॉर एक्झाम्पल NaOH हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्याच्यापासून डिराइव्ह होणारं किंवा त्याच्यापासून सॉल्ट कोणतं, NaCl. Thus NaCl is an example of salt of strong acid and strong base. Similarly, KCl is a salt of KOH and HCl. पहिल्यांदा तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलं स्ट्रॉंग बेसेस कोणते कोणते आहेत, तर NaOH, KOH हे स्ट्रॉंग बेस तुम्ही लक्षात ठेवायचे. स्ट्रॉंग ॲसिड्स जनरली कोणते आहेत, तर HCl, HBr, HI मी तुम्हाला सांगितलं होतं. HF हे वीक ॲसिड आहे. आपण मोस्टली घेतो HCl, त्याच्याबरोबर HNO3 स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. H2SO4 ही स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. याच्यापासून आपल्याला एक्झाम्पल तयार करता येतात. वीक
बेस. वीक बेसला मोस्टली तुम्ही लक्षात ठेवायचं NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड, these are weak bases. NH4OH मोस्टली एक्झाम्पलमध्ये विचारलं जातं. जे आणि राहिलं वीक ॲसिड, तर कार्बोझायलिक ॲसिड्स आहेत CH3COOH, HCOOH. ही कार्बोझायलिक ॲसिड काय असणार आहेत? वीक ॲसिड असणार आहेत. HCl हायड्रोसायनिक ॲसिड हे वीक ॲसिड. बघा स्ट्रॉंग बेस इन दोन पार्टच कर लक्षातच ठेवायचे. NaOH KOH स्ट्रॉंग ॲसिड, HCl HBr HI मोस्टली आपण घेतो HCl HNO3 H2SO4. वीक बेस कोणते? NH4OH CuOH ट्वाइस. वीक ॲसिड कोणते? ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, HCl H2S. these are weak acids. लास्ट लेक्चरला पण आपण हे बघितलं होतं. तर याच्यावरून NaCl is an example of strong acid and strong base. KCl strong acid and strong base. Then salt derived from strong acid and weak base. Acid strong पाहिजे यापैकी आणि weak base पाहिजे. म्हणजे बेस मधला NH4OH आणि HCl जर कंबाईन झाला तर काय होईल? NH4Cl. NH4Cl is an example of salt of strong acid and weak base. As well as NH4Br घेतलं. NH4Br is also an example of strong acid and weak base. Or CuSO4 twice. H2SO4 strong acid आहे. CuOH twice weak base आहे. CuSO4 twice is a salt of CuOH twice and H2SO4. It is a salt of strong acid and weak base. Then salt of weak acid and strong base. Acid weak पाहिजे आणि base strong पाहिजे. आपण आता CH3COOH हे weak acid घेतलं आणि strong base NaOH घेतलं. From CH3COOH and NaOH, the acid becomes CH3COONA, sodium acetate. CH3COONA, it is an example of salt of weak acid and strong base. It is a salt of CH3COOH, that is acetic acid, and NaOH, that is the strong base. CH3COONA किंवा आपण HCOOK, potassium formate. It is salt of weak acid HCOOH and strong base KOH. Or salt of weak acid and weak base. Weak acid सुद्धा weak आहे आणि base सुद्धा weak आहे. Weak acids कोणत्या बघितले आपण? These are the weak acids. Weak base कोणते? NH4OH CuOH twice. तर CH3COOH हे weak acid घेतलं आणि NH4OH हे weak base घेतलं तर कुठला सॉल्ट येईल? CH3COONH4 ammonium acetate. CH3COONH4 ammonium acetate is an example of weak acid and weak base. These are the types of the salt. Salt of strong acid and strong base, strong acid and weak base, weak acid and strong base, weak acid and weak base, and the different example. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग ही जी एक्झाम्पल आहेत स्ट्रॉंग ॲसिड बेस आणि वीक ॲसिड बेस हे तुमच्या लक्षात राहिली म्हणजे आपल्याला सॉल्ट कोणत्या टाईपचं आहे ते कळतं. आपण आता बघणार आहोत व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस हा काय कन्सेप्ट आहे? Salt hydrolysis or the hydrolysis. When salt is dissociated in water, it dissociates completely into its ion. आता complete dissociation कशाचं होतं आणि इनकम्प्लीट किंवा स्मॉल एक्सटेंटमध्ये कशाचं होतं ते बघूया. जर सॉल्ट जर असेल, जर तो वॉटरमध्ये घातला म्हणजे जसे ॲक्वेस सोल्युशन असेल तर याचं काय होत असतं? कम्प्लीट डिसोसिएशन होत असतं. मीन्स एनी सॉल्ट कोणत्याही टाईपचा सॉल्ट असू द्या, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस असू द्या किंवा वीक ॲसिड वीक बेस असू द्या किंवा स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस असू द्या, कोणत्याही प्रकारचा जो सॉल्ट असतो विच सॉल्ट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. कम्प्लीट डिसोसिएशन होत असतं त्यामुळे सॉल्टचं डिसोसिएशन दाखवताना आपण फक्त काय दाखवणार आहोत? फॉरवर्ड ॲरो दाखवणार आहोत. सॉल्ट ऑलमोस्ट डिसोसिएट्स कम्प्लिटली. सॉल्ट डिसोसिएशन होतं. वॉटर मोलिक्युल्स dissociates to very small extent.
वॉटर मोलिक्युलचं सुद्धा डिसोसिएशन होत असतं. सॉल्व्हंट जो आहे वॉटर त्याचं सुद्धा डिसोसिएशन होत असतं. आपण जनरली दाखवताना आतापर्यंत असं दाखवायचं H2O इट गिव्स H प्लस अँड OH मायनस आयन्स. परंतु जर स्मॉल एक्सटेंटमध्ये डिसोसिएशन होत असतं. जर डिसोसिएशन कमी असेल तर फॉरवर्ड बॅकवर्ड एरो पाहिजे. बट बेयर H प्लस इन नॉट इन एक्झिस्टन्स. फक्त H प्लस एक्झिस्टमध्ये नसतो. दॅट H प्लस कंबाइन्स विथ दी H2O अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द H3O प्लस आयन्स. This H plus combines with H2O and formation of the H3O plus ions. Therefore, the hydrolysis of water is written as H2O plus H2O. Consider here one molecule of H2O ionizes as the H plus and OH minus, and another remains unionized or on this H plus combines with this H2O. Where H plus is not in existence, combines with this H2O to form the H3O plus and this plus OH minus. Thus water dissociates to small extent as H2O plus H2O, which gives H3O plus OH minus ions in aqueous solution. वॉटर मध्ये असतं म्हणून प्रत्येक वेळी आपण इथे काय दिलं पाहिजे, aqueous दिलं पाहिजे. Then which acids dissociates completely? As salt dissociates completely, water dissociates to small extent. Strong acids, any strong acid, HCl, H2SO, आपण बघितलं HCl, H2SO4, HNO3, HBr, all these strong acid dissociates almost completely in aqueous solution also. हे जर वॉटर मधलं सोल्युशन घेतलं तर यांचं काय होत असतं, कंप्लीट डिसोसिएशन होत असतं स्ट्रॉंग ऍसिडचं. ॲज वेल ॲज स्ट्रॉंग बेस. विच आर द स्ट्रॉंग बेसेस? NaOH, KOH. Strong bases also dissociate completely in water as the acid dissociate in water and use the excess of H plus ions, that means the H3O plus ions, that is this H plus ions combines with the water to form the H3O plus ions. When base combines with the water or in aqueous solution, strong bases gives or strong bases dissociates completely and gives OH minus ions in the solution. बेस असेल तर OH मायनस आयन सोल्युशन मध्ये देतो. ऍसिड असेल तर सोल्युशन मध्ये H प्लस म्हणजेच काय, H3O प्लस. कारण तो H प्लस लगेच कशाबरोबर कंबाईन होतो, वॉटर बरोबर कंबाईन होतो. H3O प्लस देतो. म्हणजे कोण कोण कंप्लीट डिसोसिएशन होतं, सॉल्टचं कंप्लीट डिसोसिएशन होतं, स्ट्रॉंग ऍसिडचं कंप्लीट डिसोसिएशन होतं, त्याबरोबर स्ट्रॉंग बेसचं काय होत असतं, ऑलमोस्ट कंप्लीट डिसोसिएशन होत असतं. आणि जर वीक ऍसिड आणि वीक बेसेस असतील तर जसं वॉटरचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही तसं वीक ऍसिड, कुठला आता वीक ऍसिड आहे CH3COOH, याचं जर डिसोसिएशन केलं, डिसोसिएट्स टू स्मॉल एक्सटेंट, ह्याचं काय होतं, इनकम्प्लीट डिसोसिएशन विल CH3COO मायनस ॲक्वियस प्लस H प्लस. म्हणजे ऑलमोस्ट अनडिसोसिएटेडच राहतं ते, फक्त त्यामधला काहीच पार्ट काय होतो, डिसोसिएट होतो. ऑलमोस्ट रिमेन्स अनडिसोसिएटेड. वीक ॲसिड अँड वीक बेस ऑल्सो. वीक बेस कोण आहे, NH4OH. It dissociates to very small extent or almost no dissociation as the NH4 plus and OH minus. In case of water or neutral water, in case of water is neutral, and hence in case of pure water, not neutral, water is neutral. In case of pure water, concentration of H3O plus ions equal to concentration of OH minus ions. That is, it can be written as concentration of H plus ions is equal to the concentration of OH minus ions.
In case of pure water, concentration of H3O plus is equal to concentration of OH minus, means pure water is neutral. Pure water काय neutral असणार आहे. If concentration of H3O plus ions increases, जर concentration of H3O plus ions जर वाढलं, that means H plus ions concentration जर वाढलं, then solution becomes acidic. If concentration of H3O plus, that means H plus ions increases, solution becomes acidic. And if concentration of OH minus ions increases, then the H3O plus ion, the solution becomes basic. Means in a solution, if H3O plus ion concentration is equal to OH minus, then solution is neutral. If H3O plus ions is greater than OH minus, solution is acidic. And if OH minus ions is greater than H3O plus ions, the solution is basic. Then what is hydrolysis? Hydrolysis means combines with water. When that salt, any salt, if combines with water, then there is a breaking of that salt. Break होतो, म्हणजे त्याचं आयोनायझेशन होतं किंवा डिसोसिएशन होतं. And that solution become either acidic or basic or neutral. Means when salt combines or reacts with water, there is a hydrolysis of that salt. And that solution becomes either acidic or basic or neutral. If in that solution H plus ion concentration is more than OH minus, then that becomes the acidic. If OH minus ion concentration is more than H plus, the solution is the basic. If H plus ion concentration is equal to OH minus ion concentration, the solution is neutral. Means in case of hydrolysis, either cation or anion. Consider AB is salt. As it is salt, it dissociates as the A plus and B minus. In aqueous solution मध्ये dissociation त्याचं होणार A plus and B minus. In hydrolysis, either this cation reacts with water to give acidity to the solution and plus काय असेल ते cation of salt reacts with water to give acidity of solution, or anion of the salt reacts with water to give basicity to the solution or alkalinity to the solution, or both the ions react with water to give neutrality to the solution. This hydrolysis means what? Hydrolysis means either cation or anion or both the ions reacts with water to give acidity, alkalinity. Water soluble bases are called as alkali, or neutrality to the solution. And which is called as the hydrolysis. And ही जी process आहे त्याला काय म्हणायचं? Hydrolysis. Either cation or anion of the salt reacts with water to give acidity or alkalinity or basicity to the solution. Acidity, alkalinity or neutrality to the solution. And this process is called as the hydrolysis. Hydrolysis of salt बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट salt आहे salt of strong acid and strong base. Hydrolysis of salt of strong acid and strong base. For example, hydrolysis of NaCl.
NaCl कोणत्या ऍसिड्स आणि बेसचे सॉंग आहे? NaCl is a salt of strong acid HCl and strong base NaOH. NaOH स्ट्रॉंग बेस आहे त्यामुळे ऑलमोस्ट डिसोसिएशन होत असतं कंप्लीट. स्ट्रॉंग ॲसिड HCl आहे ऑलमोस्ट कंप्लीट डिसोसिएशन. आणि सॉल्ट आहे त्याचा कंप्लीट डिसोसिएशन होतच असतं. देअरफॉर NaCl in aqueous solution dissociates completely as the Na plus ions and the Cl minus ions. NaCl चं जवळजवळ काय होत असतं? ऑलमोस्ट कंप्लीट डिसोसिएशन होत असतं. बट this Na plus and Cl minus ions cannot be react with water. Why? Because if Na plus and Cl minus combines with water, there is a formation of NaOH and HCl. If NaOH form झाला, as NaOH is a strong base, it dissociates completely as the Na plus and OH minus, means it not remains as it is. Na plus NaOH चं complete dissociation होणार आहे लगेच Na plus and OH minus. As HCl is strong acid, it also completely dissociates as the H plus and Cl minus, means it not remains as HCl, it dissociates into the H plus and Cl minus ions. That means it is said that the Na plus and Cl minus not combines with the water. जर ते वॉटर बरोबर कंबाईन झाले Na plus plus Cl minus, तर हेच आपण लिहायचं काय होणार आहे? NaOH. त्याच्यामधल्या OH बरोबर Na plus कंबाईन होता आणि HCl, म्हणजे हेच मी इथं लिहिलं. इफ दे कंबाईन असं आपण कन्सिडर केलेलं आहे. कन्सिडर these ions combines with the water to form this is a strong acid, this is strong base. As NaOH is strong acid and HCl is NaOH is strong base and HCl is strong acid, it also dissociates completely in water. If they combines with water, जर त्यांचं वॉटर बरोबर कॉम्बिनेशन झालं तर काय होऊ शकतं बघा? NaOH plus HCl कंबाईन विथ वॉटर, वॉटर बरोबर कंबाईन झालं. हा काय आहे? NaOH स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस, therefore dissociates as the Na plus and OH minus ion. स्ट्रॉंग बेस असल्यामुळे याचं कंप्लीट कशामध्ये कन्वर्जन होणार? Na plus OH minus. हा काय आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे, इट डिसोसिएट्स ॲज द H plus and Cl minus ions with water. These Na plus ions, these H plus ions combines with this H2O and there is a formation of the H3O plus. This H plus combines with H2O, that is the H3O plus, and the Cl minus ions remains in the solution. इथं जे Cl मायनस झाले ते पुन्हा कुठं येणार आहे? तिकडं, म्हणजे सोल्युशन मध्येच राहणार आहेत. आणखी कोण राहणार आहे? Na प्लस राहणार आहे, OH मायनस राहणार आहे, प्लस Na प्लस प्लस OH minus, means when NaOH and HCl combines with water, there is a formation of the H3O plus ions, Cl minus ions, Na plus ion and OH minus. समजण्यासाठी मी इकडे लिहिलेलं आहे. हे सगळे आयन तिकडे आले, फक्त यातला H प्लस इथे H2O बरोबर कंबाईन झाला. मीन्स इन सोल्युशन, सोल्युशनमध्ये कोणते कोणते आयन असणार आहे? इन सोल्युशन देर वॉज H3O प्लस, Cl minus, Na plus and OH minus ions. But in case of this salt, number of H3O plus ions are equal to the number of OH minus ions, and that means in these salts, in case of hydrolysis of salt of strong acid, H3O plus ions are equal to the OH minus ions. जेवढे H3O तेवढेच OH minus, म्हणजेच this is the neutral solution. हे solution कसं आहे? Neutral solution, and reactants are equal to the products. Reactants and products are the same
रिएक्टंट अँड प्रॉडक्ट सेम आहेत. देअरफॉर इट इज सेड दॅट नायदर कॅटायन नॉर anion reacts with water. That means salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. कधी हायड्रोलिसिस म्हणायचं तर प्रॉडक्टमध्ये आयदर H3O+ पाहिजेत और OH- आयन्स पाहिजेत आणि इकडं एक कॅटायन पाहिजे किंवा anion पाहिजे. पण इथं काय असत नाही. नायदर कॅटायन नॉर anion reacts with water here. Hence this is the neutral solution. That means salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे सॉल्टचं हायड्रोलिसिस बघू. थँक्यू.